नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी क्रांती आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत करते. 21 जुलै 2024 रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी आपण आंब्याच्या पानांचा एक चमत्कारिक असा उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या घरात कधीच धनसंपत्तीची आपल्याला कमतरता पडणार नाही. आपल्या घरातील लक्ष्मीत वाढ होईल. आपल्या घरात पैशाच्या अडचणी असतील तर त्या दूर होतील. इतका प्रभावी असा हा उपाय आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. गुरुपौर्णिमा ही पंचांगानुसार 20 जुलै रोजी संध्याकाळी 5:59 वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 जुलै रोजी दुपारी 3:46 समाप्त होईल. उदय तिथीला अधिक महत्त्व असल्यामुळे अशा स्थितीत 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय बघायचा आहेच. त्याचबरोबर आपण आणखीन काही उपाय देखील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर का पैशाच्या अडचणी असतील, तुम्ही जर का लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करत असतील तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पहा, पिंपळाच्या झाडावर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचा वास असतो. सकाळी सकाळी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तुम्ही तुमची सकाळची नित्यकर्मे झाल्यावर, देवपूजा झाल्यावर, तुमची कामं उरकल्यावर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरी अखंड वास करण्याची तुम्हाला इच्छा प्रकट करायची आहे. म्हणजेच तुम्हाला माता लक्ष्मीला घरी येण्याचं निमंत्रण द्यायचं आहे. घरी येण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव बनून राहील. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंची सेवा करणार आहोतच, त्याचबरोबर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीबरोबर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा करायची आहे. यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल. त्याचप्रमाणे संध्याकाळी तुम्हाला गोड साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि ती माता लक्ष्मीला दाखवायची आहे. त्यानंतर हा प्रसाद घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. या सेवांमुळे किंवा उपायांमुळे धनाचे आपले मार्ग मोकळे होतात आणि यामुळे आपल्याकडे लक्ष्मी यायला सुरुवात होते. याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाला चमेलीचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे तिथे बसून आपल्याला हनुमान चालीसाचा पाठ देखील करायचा आहे. हे उपाय आपण पौर्णिमेला करायचे आहेच. त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला आपण हे उपाय करायचे आहे. त्याचप्रमाणे जर का आपल्याला दाम्पत्य जीवन सुखमय आनंदी ठेवायचं असेल तर पौर्णिमेच्या दिवशी शारीरिक संबंध देखील ठेवू नये. ह्याच नाही तर प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक अमावस्येला शारीरिक संबंध ठेवू नये. यानंतर बघा, पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही 10 ते 15 मिनटं चंद्राकडे एक टक लावून जर का बघितलं तर यामुळे आपली नजर वाढते. बघा, आपली नजर ज्योत ही वाढते. त्यामुळे तुम्ही या दिवशी रात्री 10 ते 15 मिनटं एक टक तुम्ही चंद्राकडे पाहू शकतात. तर हे उपाय आपण पौर्णिमेला करायचे आहे. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा कुठला उपाय करायचा आहे तर पहा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला थोडं लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा, मुख्य उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. घराच्या बाहेरचा परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन कसं करायचं तर बघा, 1 चमचा हळद घ्या, त्यात थोडंसं गंगाजल, थोडंसं गोमतीर पाणी
टाकून किंवा स्वच्छ पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर लावायची आहे। यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंचं स्वागत करायचं आहेच। त्यासाठी आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। आपला उंबरठा आपल्याला सुशोभित करायचा आहे। छोटीशी रांगोळी आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे। त्यानंतर आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय देखील करायचा आहे। यासाठी तुम्हाला सकाळी आंब्याची 11 पानं घेऊन यायची आहे। पानं स्वच्छ धुवून घ्या। पानं आणताना ती देठासहित घेऊन यायची आहे। खराब झालेली, फाटलेली आपल्याला पानं अजिबात आणायची नाही। पानं 11च लागणार आहे, परंतु चांगली पानं बघून घ्या। 11 पानं नसतील तर मग 9 पानं घ्या, 7 पानं घ्या, परंतु या दिवशी आपल्याला आंब्याची पानं ही सकाळी घेऊन यायची आहे। ह्या पानांचं आपल्याला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे। आता पानं आणल्यानंतर ती अगोदर स्वच्छ करून घ्या, त्याच्यावर धूळ असते। स्वच्छ करून घेतल्यावर त्याचं तोरण बनवा। शक्य झाल्यास थोडीशी हळद आणि कुंकू तुम्ही वेगळं वेगळं ओलं करून घ्या। या प्रत्येक पानावर एक हळदीचा बोट आणि एक कुंकवाचा बोट असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि हे तोरण तुमच्या दरवाजाला तुम्हाला लावायचं आहे। हे करत असताना श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। बघा, यामुळे कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही। अलक्ष्मी देखील आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही। माता लक्ष्मी या दिवशी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। आंब्याच्या पानांमुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते। त्याचप्रमाणे घरातील वातावरण हे दिवसभर सकारात्मक राहण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे आपल्याला घरातील लहान मुलांना या दिवशी हळदीचा टिळा आवर्जून लावायचा आहे। यामुळे मुलांची एकाग्रता वाढते, मुलांची अभ्यासात प्रगती होते। त्यानंतर बघा, या दिवशी आवर्जून आपल्याला शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि आपल्याला आपल्या गुरूंची पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू एका वाटीत ओलं करून घ्यायचं आहे आणि याने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यावर मध्ये 4 बिंदू द्या, बाजूला 2 उभ्या रेषा देखील आपल्याला द्यायच्या आहे। यानंतर आपल्याला हळदी कुंकू घेऊन, अगरबत्ती धूप घेऊन आपल्याला काढलेल्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत। अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला मुख्य उंबरठ्याची देखील हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून धूप दीप ओवाळून आपल्याला मुख्य उंबरठ्याची देखील पूजा करून घ्यायची आहे। तर पहा, आपल्याला या पद्धतीने या दिवशी हे उपाय करायचे आहेत। आंब्याच्या पानांचा या उपायामुळे नक्कीच तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल। घरातील धनसंपत्तीमध्ये वाढ होईल। मनातील प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।